नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सहर्ष स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण व्हॉट आर दी डिफरंट टाइप्स ऑफ डेटाबेस फेल्युअर्स याविषयी जाणून घेणार आहोत. तर डेटाबेस फेल होण्याचं कोणकोणते प्रकार आहेत ते आपण या सेशनमध्ये अभ्यासतोय. तर डेटाबेस फेल होतोय म्हणजे डेटाबेस आपणाला ॲक्सेस होऊ शकत नाही, तर यामधील पहिलं जे कारण आहे ते म्हणजे हार्डवेअर फेल्युअर आहे. तर हार्डवेअर फेल्युअरविषयी आपण जाणून घेऊया. हार्डवेअर फेल्युअर्स मे इन्क्लूड्स मेमोरी एरर, डिस्क क्रॅशेस, बॅड डिस्क सेक्टर, डिस्क फुल एरर अँड सो ऑन. Hardware failures can also be attributed to design errors, inadequate quality control during the fabrication, overloading, and wear out of mechanical parts. तर मित्रो, डेटाबेस हा आपला हार्डवेअर प्लॅटफॉर्मवरती स्टोअर्ड असणार आहे. ओके, आता हार्डवेअर प्लॅटफॉर्म म्हणजे कोण, तर मेमोरी. ओके, तर आपला जो मेमोरी हा जो काही हार्डवेअर आहे, मेमोरी म्हणजे हार्ड डिस्क, आपला जो हा काही हार्डवेअर आहे त्या हार्डवेअरवरती मेमोरी एरर्स असू शकतात, डिस्क क्रॅशेस होण्याची शक्यता असते, बॅड डिस्क सेक्टर्स असू शकतात किंवा डिस्क फुल होण्याची शक्यता असते किंवा डिस्क फुल एरर त्या ठिकाणी निर्माण होतो. तर या केसमध्ये आपणाला आपला डेटाबेस ॲक्सेस करता येत नाही, त्या ठिकाणी डेटाबेस फेल्युअर आपणाला एक्सपिरियन्स करावं लागतं, अनुभव करावं लागतं. तर हार्डवेअर फेल्युअर जे आहे ते ॲट्रिब्युटेड केलं जातं कशामुळे, तर त्याचा जो काही डिझाईन एरर असू शकतो त्याच्यामध्ये, किंवा त्याची क्वालिटी कमी असू शकते त्या हार्डवेअरची, किंवा फॅब्रिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतो त्याच्या, किंवा विअर आउट मेकॅनिकल पार्ट्स असू शकतात त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या परिस्थितीमुळे हार्ड डिस्कवरती जो स्टोअर्ड असणारा डेटाबेस आहे तो युजरपर्यंत पोहोचू शकणार नाही आहे. याचं निमित्त कोण होणार आहे, हार्डवेअरचं फेल्युअर, म्हणजे त्या हार्ड डिस्कच्या अवतीभोवती असणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे आपणाला डेटाबेस हा युजरपर्यंत पोहोचणार नाही आहे. यालाच आपण हार्डवेअर फेल्युअर असं म्हणतो. त्यानंतर येतोय सॉफ्टवेअर फेल्युअर. Software failures may include failures related to software such as operating system, DBMS software, application program and etc. ओके, तर सॉफ्टवेअर टर्मिनॉलॉजीमध्ये आपण जाणतोच की ऑपरेटिंग सिस्टीम येतो, आपला डेटाबेस मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर येतं आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम त्याच्यामध्ये येतो. तर या सॉफ्टवेअर्स हे जे काही आपण लिस्ट केलेले जे सॉफ्टवेअर्स आहेत तर त्यांना जर काही समजा फेल्युअर आलं, त्यांच्या एक्झिक्युशनमध्ये जर काही फेल्युअर आलं किंवा त्यांच्यामध्ये ॲक्सिडेंटल काही फेल्युअर आला, तर आपला जो मूळ डेटाबेस जो आहे त्याच्याकडे पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो बंद पडणार आहे. म्हणजे डेटाबेसकडे पोहोचण्यासाठी लागणारी ऑपरेटिंग सिस्टीम प्रॉब्लेमॅटिक असू शकते, डेटाबेसकडे पोहोचणारं किंवा त्यांचं डेटाबेसवरती नियंत्रण ठेवणारं जे मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे, DBMS जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये काही फेल्युअर आलं असू शकतं, त्याच्यामुळे देखील आपल्याला डेटाबेसकडे जाता येणार नाही आहे. किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर आपण डेटाबेस ॲक्सेस करत असू तर ते ॲप्लिकेशन जर समजा काहीतरी फेल गेलं असेल तर आपणाला डेटाबेस ॲक्सेस करता येणार नाही आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर फेल्युअरच्या माध्यमातून देखील आपल्या डेटाबेसला फेल्युअर येऊ शकतं किंवा डेटाबेसला आपल्याला पोचता येत नाही, कनेक्ट होता येत नाही किंवा त्याच्यासोबत काम करताना फेल्युअर अप्रोच आपल्यासमोर येतो. हाच झाला सॉफ्टवेअर फेल्युअर. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट आहे सिस्टम क्रॅशेस. सिस्टम क्रॅशेस आर ड्यू टू हार्डवेअर ऑर सॉफ्टवेअर. तर सिस्टीममध्ये दोन्ही प्रकार येतात, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. म्हणजे आपलं संपूर्ण जी सिस्टीम आहे त्याच्यामधलं जे ऑपरेटिंग सिस्टीम असेल किंवा हे जे मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर असतील किंवा अन्य काही ॲप्लिकेशन्स असतील आणि प्लस हा सगळा प्लॅटफॉर्म रन होण्यासाठी जे काही सपोर्टिव्ह हार्डवेअर आहे, नेटवर्क आहे, या सगळ्याच्यामध्ये जर कुठे काही फेल्युअर आलं तर आपला हा डेटाबेस पुढे जाऊन ॲक्सेस केला जाणार नाही आहे, म्हणून आपण त्याला सिस्टीम क्रॅशेस असं म्हणतो. तर हे जे हार्डवेअर फेल्युअर असेल, सॉफ्टवेअर फेल्युअर असेल किंवा सिस्टम क्रॅशेस हे जे फेल्युअर असतील हे आपणाला आल्यानंतर आपणाला डेटाबेस ॲक्सेस होत नाही, म्हणून आपणाला डेटाबेस फेल्युअर त्या ठिकाणी अनुभवावा लागतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन एक त्याच्यामधला शेवटचा फेल्युअर आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन फेल्युअर.
तर आपण जाणताच की एक ट्रान्झॅक्शन इज अ सेट ऑफ स्टेटमेंट्स किंवा ग्रुप ऑफ दी टास्क. इफ ट्रान्झॅक्शन फेल्स इट मीन्स देअर इज अ स्टेटमेंट इन द ट्रान्झॅक्शन विच इज नॉट एबल टू एक्झिक्यूट. ट्रान्झॅक्शन फेल केव्हा होतं? ज्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनच्या आतमधलं एखादं स्टेटमेंट किंवा एखादं टास्क जर फेल झालं तर संपूर्ण ट्रान्झॅक्शन आपलं फेल होतं, हे आपण जाणतो. अन्यथा सगळेच टास्क जर ओके असतील एका ट्रान्झॅक्शनच्या आतमधले तर ते ट्रान्झॅक्शन पूर्णतः एक्झिक्यूट केलं जातं. ओके. तर फेल्युअर कुठे आलं बघा, की ट्रान्झॅक्शनमध्ये मल्टिपल टास्क आहेत आणि त्या मल्टिपल टास्कमधलं एखादं कुठलं जरी टास्क फेल गेलं तर मग आपणाला संपूर्ण ट्रान्झॅक्शन फेल होतं आणि संपूर्ण ट्रान्झॅक्शन फेल झाल्यामुळे आपण डेटाबेसला कनेक्ट होऊ शकत नाही किंवा डेटाबेस सोबत कम्युनिकेट होऊ शकत नाही. हा एक त्याच्यामधला भाग आहे, म्हणून आपण त्याला ट्रान्झॅक्शन फेल्युअरमध्ये घेतो. दिस कॅन हॅपन ड्यू टू फॉलोइंग रिझन्स सच as, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन एरर कशामुळे येऊ शकतो? लॉजिकल एरर. इफ द लॉजिक युज्ड इन द स्टेटमेंट इट सेल्फ इज रॉंग इट कॅन बी फेल. जर ट्रान्झॅक्शनच्या आतमध्ये जे आपण ठेवलेलं टास्क आहे त्याच्या आतमध्ये जो काही लिहिलेला कोड असेल किंवा लॉजिक असेल ते जर चुकीचं असेल तर आपलं ट्रान्झॅक्शन पूर्णतः एक्झिक्यूट होणार नाही किंवा व्यवस्थित एक्झिक्यूट होणार नाही आहे आणि मग आपल्याला डेटाबेसकडे पोचता येणार नाही आहे. मग हा झाला तुमचा लॉजिकल एरर. ह्या लॉजिक फेल केल्यामुळे तुम्हाला डेटाबेसची ॲक्सेस मिळाला नाही किंवा डेटाबेससोबत तुम्हाला काम करता आलं नाही, त्यामुळे डेटाबेस फेल्युअर आलेला आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग आहे तो सिस्टीम एरर. when transaction is executing but due to fault in system the transaction fails abruptly. ओके. म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन तुमचं ओके आहे आणि ट्रान्झॅक्शन कंप्लीट होत असताना अचानक सिस्टीम म्हणजेच हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर फेल गेलं तर मग तुमचं ट्रान्झॅक्शन फेल जातं आणि मग ट्रान्झॅक्शन फेल गेलं तर मग डेटाबेस सोबतचा जो काही ॲक्सेस आहे, मॉडिफिकेशन आहे, ते त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत. यालाच आपण डेटाबेस फेल्युअर म्हणतो आणि त्यासाठी आपला हा सिस्टम एरर त्या ठिकाणी समोर येतो. फॉर एक्झाम्पल, डेडलॉक कंडिशन इन द ट्रान्झॅक्शन कॅन रिझल्ट इन अ सिस्टम एरर. तर सिस्टीममध्ये डेडलॉक नावाची एक कंडिशन असते, ती जर आली तर ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत असताना, प्रॉपरली एक्झिक्यूट होत असताना त्या ठिकाणी फेल्युअर येतं आणि मग आपलं जे काही पूर्ण सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये एरर निर्माण होतो आणि मग आपणाला या ठिकाणी डेटाबेसपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद होतो. तर एकंदरीत आपणाला लक्षात आलं असेल की ट्रान्झॅक्शन जर आपण ओके लिहिलेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन ओके लिहूनसुद्धा जर समजा ती ट्रान्झॅक्शन ओके लिहिलेलं आहे आणि ट्रान्झॅक्शन पूर्णतः एक्झिक्यूट होत असताना अचानकच सिस्टीम फेल गेली तर मग आपण काही करू शकत नाही. हा एक सिस्टीम एररचा भाग झाला. आणि ट्रान्झॅक्शन ज्यावेळी काम करत असणार त्यावेळी त्याच्या आतमध्ये एखादं स्टेटमेंट किंवा एखादं टास्कचं लॉजिक जर चुकीचं लिहिलं असेल तरी देखील आपलं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित काम करणार नाही. आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काम व्यवस्थित न घडल्यामुळे डेटाबेसवरती जे काही मॉडिफिकेशन होणार आहे, डेटाबेसवरती जो काही ॲक्सेस पुढे जाऊन होणार आहे तो सगळा बंद पडणार आहे आणि मग आपल्याला डेटाबेस जो ॲक्सेसचा जो काही फेल्युअर आहे किंवा डेटाबेस सोबत काम करण्याचा जो फेल्युअर आहे त्या ठिकाणी अनुभवावा लागणार आहे. तर एकूणतः हा आपण हार्डवेअर फेल्युअर, सॉफ्टवेअर फेल्युअर, सिस्टम फेल्युअर आणि ट्रान्झॅक्शन फेल्युअर अशी विविध फेल्युअर पाहिले आणि ह्या सगळ्यांचा जो प्रवास आहे तो शेवटी डेटाबेसपर्यंत होतो आणि डेटाबेसकडे जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपणाला किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधून आपणाला प्रवास करावा लागतो. आणि ह्यातला प्रवास करत असताना जर काही भाग जो आहे जो आपण अभ्यासून घेतलेला आहे, हार्डवेअरचा असेल, सॉफ्टवेअरचा असेल, सिस्टीमचा असेल किंवा ट्रान्झॅक्शनचा असेल, तो जर कुठे फेल गेला तर मग आपल्याला डेटाबेसकडे जाण्याचा मार्गच बंद पडणार आहे किंवा डेटाबेसकडे ॲक्सेस किंवा मॉडिफिकेशन करण्याचा मार्गच असणार नाही आहे. त्यामुळे डेटाबेसचं फेल्युअर त्या ठिकाणी निर्माण होणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आय होप की तुम्हाला हा सेशन निश्चित समजला असेल. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये शंका असेल तर मला त्या ठिकाणी कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.